पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, या सुंदरशा दुपारच्या समयी आम्हाला प्रियजनांना तुझं नाव घेण्यासाठी एकत्रित केलंस. त्या नावाला अनेक अनेक धन्यवाद देतो प्रभू परमेश्वरा. तू म्हणतोस किती चांगला आहे असा अनुभव घेऊन पहा. खरोखर तू क्या तुझ्या चांगलपणामुळेच आम्हाला दररोजचा सुदीन दाखवतोस. दररोजच्या दिवसातला प्रत्येक गोष्टीमध्ये तुझं मार्गदर्शन आम्हाला करतोस. सर्व अडचणी संकटापासून बचाव करतोस. किती संकट आले तरी त्याच्यावर मात करण्याची शक्ती सामर्थ्याचा पुरवठा करतोस. तो तू नावाला धन्यवाद देतो परमेश्वरा. पास्टर जे नगर या ठिकाणी तुझ्या नावासाठी जी धडपड करतात, तुझ्या वचनाच्या सामर्थ्याची जाणीव जे तळमळीने सर्व जनामध्ये करून देतात, तो परमेश्वरा त्यांचं येणं जाणं तू सुखरूप कर. आत्तापर्यंत केलंच त्या तुझ्या नावाला अनेक अनेक धन्यवाद देतो परमेश्वरा. आता जे काही वचन आमच्यासाठी ते घेऊन आले त्यांच्या ओठाला स्पर्श कर, त्यांच्या अंतःकरणाला स्पर्श कर आणि आमच्या हे सर्व अवयव तुझ्या स्वाधीन करून त्यावर अतिशय कल्पकतेनं आणि हृदयपूर्वक अंतःकरणपूर्वक त्याच्यावर मनन करावं असं आमच्याकडून म्हणते परमेश्वरा. पास्टरवर आपला वरदहस्त पाठवून त्यांच्या येण्याचा त्यांना आतापर्यंत सहाय्य केलं, इथून पुढं पण सहाय्य करायचं परमेश्वरा. या तुझ्या वचनाच्या त्यांच्या तोंडातून जे निघणार त्याच्यात आणखी वृद्धी होते परमेश्वरा. आमचा रास होते पण तुझं गौरव होते परमेश्वरा. सर्वातून या वचनाप्रमाणे चालावं, मार्गस्थ व्हावं आणि वचन आमच्यापर्यंतच मर्यादित न ठेवता इतरांना सांगावं अशी बुद्धी आम्हाला लागू दे परमेश्वरा. याच गौरवी नावात प्रार्थना केली म्हणता येईल परमेश्वरा. आमेन. प्रियांनो, काल कायनेटिक चौक या ठिकाणी रात्री 7:30 वाजता एका परिवारात होतो आणि तो मेसेज तुम्हाला मी रस्त्याने टाकला आहे. रावरी फॅक्टरीला आलो तेव्हा तो डाउनलोड झाल्याची मला सिग्नल मिळाली मोबाईलवरून. लगेच तिथंच गाडी थांबवली, ऑन रोडवर थांबवली, उन्हात थांबवली गाडी आणि लगेच सर्व प्रियजनांना मॅसेज टाकला आहे. आता काय विषय तो माझ्या लक्षात येई नाही, पण रात्री संदेश झालेला तो मी रस्त्यानेच टाकला आहे. उत्पत्तीचा 6वा अध्याय. या 6व्या अध्यायावर आत्तापर्यंत 3 संदेश मी दिलेत. एकच अध्यायावर 3 संदेश दिलेत. 2 संदेश डाउनलोड झालेत. एका संदेशाला योग्य विषय मला सापडा नाही म्हणून तो संदेश फक्त रेकॉर्डिंग आहे, पण त्याचं डाउनलोडिंग अजून मी केलेलं नाही. आणि तो संदेश थोडासा मोठा पण झालेला आहे. 1 घंटा 17 मिनिटाचा तो संदेश आहे. म्हणून त्या संदेशाला मी फार काळजीपूर्वक त्याची स्टडी करतो आहे. त्याला योग्य विषय मिळाला की तो पण संदेश तुम्हाला पाठवला जाणार आहे. आणि आज देवबाप त्याच अध्यायातून पुन्हा एकदा संदेश देणार आहे. जे मी मागील दिवसामध्ये सांगत होतो ना, देवबाप आता कृतीने माझ्या जीवनात करून घेऊ राहिलेला आहे की एका वचनातून देवबाप कमीत कमी त्याला जर आवश्यकता वाटली तर 1,00,000 वेळेसपर्यंत बोलू शकतो. पवित्र आत्मा आहे तो. त्याच्याजवळ विचारांचा, वचनांचा खजिना आहे आणि तो एका शब्दातूनही आपल्या प्रियजनांना बोलू शकतो. पण जे आज तुमच्यासाठी संदेश येणार आहे त्याच अध्यायातून तो संदेश थोडा वेगळ्या प्रकारचा आहे. भूतकाळात झालेली घटना आणि वर्तमान काळातली घटना याची तुलना देवबाप आज तुम्हाला वचनातून आणि विचारातून प्रगट करणार आहे. त्यासाठी काढूया उत्पत्तीचा 6वा अध्याय 12वं वचन वाचू आपण. उत्पत्ती 6:12. हो. देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले, तो पहा ती भ्रष्ट होती, कारण पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्रांनी
आपली चाल चलवून बिघडवली होती. बघा प्रियांनो, मनुष्य तर बिघाडच होता, मनुष्य तर अनकंट्रोलेड झालेला होता. त्याच अध्यायाच्या 4थ्या वचनामध्ये देवपुत्र आहेत ते देखील अनकंट्रोलेड झाले होते. त्यांनी पण आपलं देवपुत्रपणाचा अधिकार गमवून टाकला होता. म्हणजे इतकी ती पिढी व्यभिचाराने त्रस्त झाली होती, तर माणसांचा तो व्यभिचाराचा प्रकार प्राण्यांवर सुद्धा उतरला होता. देवाचं वचन सांगतं प्राणी देखील आपल्या अनुशासनामध्ये राहायचं ते पण विसरले आणि ते पण अनुशासनाच्या बाहेर वागत होते, असं ते वचन सांगते. पृथ्वी भ्रष्ट झाली होती, पण प्राणी पण मागं राहिले नव्हते भ्रष्ट होण्यापासून. त्यांनी पण आता ती भ्रष्टता प्राण्यांनी कशी केली असेल आम्ही नव्हतो पाहायला. प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, पवित्र आत्मा तेवढंच विश्वासणाऱ्यांना सांगतो जेवढं पवित्र आत्म्याला आवश्यक वाटतं. पवित्र आत्म्याला सगळा पिक्चर माहीत आहे, पण पवित्र आत्मा कधी कधी आवश्यक समजत नाही सर्व सेवकाच्या मुखातून प्रगट करणं. आणि काही जणांची इच्छा असते वचन जर आलंय तुम्ही ते सगळं फोडा. अरे पवित्र आत्म्याने दिलं तर फोडता येईल ना. पवित्र आत्मा देत नाही, मी बुद्धीने काय सांगू त्याचं. आता तिथं जर शब्द दिलाय की प्राणी देखील बिघडले होते, प्राण्यांनी देखील आपली चालचलून बिघडवली होती, भ्रष्ट झाले होते थोडक्यात. म्हणजे त्या समयामध्ये त्या पृथ्वीवर कशा प्रकारचा उत्पात चाललेला असेल. अहो 6वं वचन वाचा त्याच अध्यायाचं. म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. प्रभू परमेश्वराच्या मनामध्ये असा विचार यावा, या विचारापर्यंत मनुष्य आणि प्राणी आणि सर्व काही देवाच्या विरोधात चालले होते. कदाचित देव बाप्पाला असं वाटलं, अरे हे मी जे काही निर्माण केलं शब्दांनी कृतीने नसतं केलं तर बरं झालं असतं. जलशलायवर माझा आत्मा तळमळत होता ना, तसाच राहू दिला असता तर बरं झालं असतं. पण देव बाप्पाला जलशयावर जो आत्मा तळमळत होता त्या आत्म्यातून त्याने हे सर्व काही अस्तित्वात आणलं. काही शब्दांनी आणलं, काही कृतीने आणलं. पण जे काय अस्तित्वात आलं होतं ते परमेश्वराच्या अस्तित्वाच्या बाहेर गेले होते. म्हणजे परमेश्वराच्या अनुशासनाच्या बाहेर ते वागायला लागले होते. आणि सरळ भाषेत जर सांगायचं झालं तर त्यांना परमेश्वराची भीती राहिली नव्हती. सरळ भाषेत जर सांगायचं झालं म्हणजे त्यांना परमेश्वर आहे का नाही याची देखील त्यांना जाणीव राहिली नव्हती. म्हणून देव बाप्पाला 40 दिवस पृथ्वीवर पाऊस पाडण्याचा विचार करावा लागला. पण त्या समयामध्ये 8वं वचन वाचा त्याच अध्यायाचं. उत्पत्ती 6वा अध्याय 8वं वचन. परंतु नोहावर परमेश्वराची कृपा दृष्टी होती. एकच परिवार, एकच विश्वासणारा त्या समयामध्ये प्रभूच्या अनुशासनामध्ये वागत होता. सगळीकडे भ्रष्टाचाराचा, पापाचा, अहंकाराचा, देवाच्या विरोधात चालण्याचा सुळसुळाट चाललेला होता. पण नोहा आणि नोहाचा परिवार प्रभूच्या भयामध्ये चाललेला होता. म्हणून प्रभू परमेश्वराने नोहाला सांगितलं, तू अशा तऱ्हेचं तारू तयार कर. आता आपण डिटेल जर त्या तारूचं जर सर्व पाहिलं तर आपल्याला जे पुढं देव बाप्पाला सांगायचंय ते याच्यामध्ये राहून जाईल. म्हणून तारू बनवण्यासाठी देव बाप्पाने ज्या अटी आणि शर्ती सांगितल्या त्याप्रमाणेच तारू नोहाने तयार केलं. आणि जोपर्यंत तारू तयार होत नव्हतं तोपर्यंत ती प्रजा नोहाला आणि नोहाच्या परिवाराला दोष देत होती. इतकं अवढव्य तारू तू बनवत आहे कशासाठी.
तुम्ही तर 8 जण आहात, 8 जणांना एवढ्या भव्य तारू बनवायची आवश्यकता का पडत आहे? आणि जर हे तारू बनवतात तर हे तारू पाण्यावर कसं चालेल? किंवा या तारूला पाण्यात लोटीत कोण घेऊन जाणार आहे? इतकं बलाढ्य तारू तुम्ही बनवता. जिराफ सारखा प्राणी जर त्या तारूमध्ये ठेवायचा होता तर जिराफ आपल्याला माहिती आहे कसा आहे, त्याची मानस किती उंच आहे. तो प्राणी जर त्यामध्ये ठेवायचा आहे, हत्तीसारखा प्राणी त्या तारूमध्ये ठेवायचा आहे, तर त्या तारूला किती मजबूतीने बनवावा लागला असेल नोहाला? 120 वर्षाचा कालावधी नोहाला ते तारू बनवायला लागलं. आणि 120 वर्ष त्या काळातली प्रजा नोहाला दोष देत होती. उतर वय झालं, तुझं डोकं खराब व्हायला लागलं, काय करू राहिलंस तू? काय काय थट्टा केली असेल प्रियांनो. आम्ही जर असतो त्या ठिकाणी तर कदाचित सांगितलं असतं एखादा शब्द. पण पवित्र आत्मा एवढाच बोध इशारा देतोय की त्या समाजातल्या प्रजेने नोहाचा धिक्कार केला आणि नोहाच्या विरोधात ते 24 घंटे वागत होते, बोलत होते. पण जेव्हा पाऊस पडायला सुरुवात झाली, कमरे एवढं पाणी जेव्हा आलं असेल, तेव्हा ती प्रजा जागी झाली असेल. अरे, कमरेपर्यंत पाणी आलंय, हा पाऊस थांबण्याचं तर चिन्ह दिसत नाही, हा पाऊस तर इतका तुफानासारखा पडतोय, याची थांबण्याची प्रक्रिया आम्हाला मुळीच लक्षात येऊ नाही राहिली. त्यावेळेला ते सर्वजण त्या जहाजाकडे आले असतील, विनंती केली असेल नोहाला की ये तारूचं दार उघड, आम्हाला आत येऊ दे. पण ते एकही जण आत आले नाही. त्यांचा नाश प्रभूने पाणी वाहून प्राण्यांचा, कीटकांचा, जनावरांचा, सगळी पृथ्वीच थोडक्यात धुवून काढली प्रभूने आपल्या पाण्याने. जी काही भ्रष्टता त्या पृथ्वीवर झाली होती, सगळी साफसुथरी पृथ्वी करून नोहाला सांगितलं, आता इथून पुढं नवीन प्रजा माझ्यासाठी अस्तित्वात तू आण. आणि नोहाने ती अस्तित्वात आणली असं आम्हाला वचनातून दिसतं. प्रियांनो, देव बाप्पाला याच्यातून काय सांगायचंय? आता हा भूतकाळ सांगितला मी. देवाच्या आत्मेने जे काही तुम्हाला बोध केला तो भूतकाळाचा केलाय. आता भूतकाळ येईल असं वाटतं का? नोहाशी काय करार केला देव बाप्पाने? इथून पुढे मी पाण्याने पृथ्वीचा नाश करणार नाही. आणि त्याचं प्रमाण त्याने आकाशामध्ये मेघधनुष्य ठेवून दाखवलं की जेव्हा जेव्हा हे मेघधनुष्य तू पाहशील तेव्हा तेव्हा तुझ्यामध्ये माझ्यामध्ये जो करार झाला आहे त्याची ही खून आहे. बरोबर. त्यानंतर झालंय का जलप्रलय? हा तो पुराने आज हानी होत आहे तो भाग वेगळा, पण अख्खी पृथ्वी जलप्रलयाने नष्ट करून टाकली प्रभूने. असं केलंय का? आजपर्यंत झालं नाही. देवबाप जो शब्द बोलतो त्या शब्दाशी प्रामाणिक राहतो. त्या शब्दाच्या बाहेर देवबाप जात नाही. आता बघा, भूतकाळ ऐकला तुम्ही, आता वर्तमान काळ ऐका. वर्तमान काळ म्हणून आज देवबाप्पाने जो विषय तुम्ही काढायला लागले होते त्याचा पार्ट 2 आज देवबाप सांगत नाही, पण येणाऱ्या दिवसात तो पार्ट 2 देवबाप सांगितल्याशिवाय राहणार नाही. कारण देवाचं वचन आहे ते माझं वचन नाही आहे. देवाचं गौरव त्याच्यामध्ये, माझं गौरव नाही त्याच्यामध्ये. म्हणून प्रियांनो, आजच्या वर्तमान काळामध्ये नोहाच्या समयामध्ये जे चाललं होतं ना, त्या समयासारखं इतकं भयानक आजच्या समयात चाललेलं नाही. पण आजच्या समयात असं पण म्हणता येत नाही की या समयात काही चाललेलं नाही. भयानक जर चाललेलं नाही तर काही चाललेलं नाही हे पण म्हणता येत नाही. प्रियांनो, नोहाच्या समयामधल्या प्रजेला त्या समयात बायबल होतं का नव्हतं आम्हाला माहिती नाही. आम्ही जाणू शकत नाही त्या समयातल्या प्रजेजवळ बायबल होतं किंवा नाही. पण आजच्या समयात आमच्याजवळ बायबल आहे. देवाने आपल्या आत्म्याने लिहून आम्हाला बायबल आमच्या हातात दिलंय.
पण आजचे काही विश्वासणारे, काही देवाचे सेवक सर्वजणांचे नावं देवबाप घेत नाही. काही जणांचे नावं घेतोय, विश्वासणाऱ्यांचे पण सेवकांचे पण. त्यांनी बायबलमधल्या एका वचनाविषयी पूर्वजापासून आलेल्या रीतीप्रमाणे एका वचनाला दोष देण्याचं थांबवलं नाही. कोणत्या पिढीपर्यंत प्रेषित 2:38 वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रिया चालतील? 2024 मध्ये आम्ही आलेलो आहोत. आजपर्यंत त्या वचनाची निंदा विश्वासणारा करतोय, सेवकही करतोय. आणि मुख्यत्वे करून ही निंदा जो सेवक या वचनाची सेवा करण्याकरिता जातो त्या सेवकासमोर हे प्रगट करतात. ते असं उठून कोणासमोर याचं निंदा करत नाही. पण या वचनाची सेवा करणारे आले सेवक, काही जणांचा राग अनकम्फर्टेबल होऊन जातो आणि मग नको ते शब्द ते बोलतात. प्रियांनो, एक जण जर बोलला ना तर 4 जण जे ऐकण्याच्या तयारीत असतात ना, त्या 4 जणांची अडवणूक एक जण करतो. आणि जेव्हा एक जण विरोध करायला सुरुवात करतो ना, हे 4 जण त्या एक जणाला रोखण्यासाठी प्रयत्न करत नाही. ते शांत राहतात आणि बघतात त्यांचं काय चाललंय. सेवकाला जोपर्यंत बर्दाश्त करण्याची शक्ती आहे तोपर्यंत तो बर्दाश्त करतो. त्याला जर बर्दाश्त करण्याची हद्द त्याची संपली, सेवक उठतो, निघून जातो. पण सेवक कोणाची भावना दुखवित नाही. का दुखवित नाही? कारण सेवकाला देव बाप्पाने सहनशीलतेचा आत्मा देऊन सेवेमध्ये पाठवले. प्रियांनो, देव बाप्पाला जर उत्पत्तीच्या 6व्या अध्यायामध्ये क्रोध आला आणि तो क्रोध त्याने कृतीने प्रगट केला. आता मला सांगा, या समयामध्ये प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 38 वचनावर काही विश्वास ठेवत नाही. काही जण विश्वास ठेवतात तर त्याप्रमाणे करत नाही. सांगा आता येणाऱ्या समयामध्ये देव बाप्पाने या वचनाच्या विरोधात चालणाऱ्या प्रियजनांचा न्याय कसा करावा? कशी न्याय करण्याची प्रक्रिया देव बाप्पाने ठेवली असेल? प्रियांनो, काही जणांना तर या वचनाचं काही वाटतच नाही. ते म्हणतात आम्ही त्या वचनाकडे लक्ष देत नाही. बायबल आहे आमच्याजवळ, पण कधीच आम्ही ते वचनाकडे बघत देखील नाही. 2:38 वचनाकडे. मग सांगा प्रियांनो, ते वचन कोणासाठी ठेवलंय प्रभूंनी? स्वर्गदूतांचा बाप्तिस्मा होणार आहे का त्या वचनाने? स्वर्गदूतांसाठी ठेवलंय. आजचे काही सेवक विश्वासणारे म्हणतात नाही, आमच्यासाठी ते वचन नाही, आम्ही तो बाप्तिस्मा घेणारही नाही, आमचा जीव गेला तरी आम्ही घेणार नाही. इथपर्यंतचे वाक्य मी ऐकलेत काही विश्वासणाऱ्यांच्या तोंडून. ब्रदर, जीव आम्ही, पण त्या वचनाचा बाप्तिस्मा घेणार नाही. मग सांगा, त्या वचनाचा बाप्तिस्मा कोणासाठी ठेवलाय प्रभूंनी? सर्वजण मत्ते 28-19 पाशी येऊन थांबलेत, पण त्याच्या पुढे चालण्याची हिंमत काही जणांमध्ये नाही. सेवकांमध्ये पण नाही, विश्वासणाऱ्यांमध्ये पण नाही. सांगा, स्वर्गातून जो तुमचा निर्माता आहे, ज्याने तुम्हाला घडवलंय, तो जेव्हा तुमच्याकडे पाहत असेल, अरे माझा विश्वासणारा प्रेषित 2:38 वचनापाशी येऊन थांबलाय, तिथून काय पुढं तो जायला तयार नाही, कसं वाटत असेल देवाला? तांबड्या समुद्रापर्यंत मोशेने इस्रायली लोकांना आणलं. देवबाप्पाने तांबडा समुद्र जर दुभागला नसता, इस्रायली लोक पार गेले असते का तांबड्या समुद्रातून? तिथं थांबले असते ना. आणि फारूची सेना तर मागून येतच होती तयारीनिशी. सगळ्यांना मारून टाकलं असतं ना फारूनी, एकालाही सोडलं नसतं. म्हणले असते, चला आता तुम्ही आमचा देश सोडाय ना, आता तुम्हाला या जगातूनच आम्ही कायमचं पाठवून देतो. पण देवाला दया आली. तांबड्या समुद्राला दुभागण्यासाठी मोशेच्या हातात काठी होती आणि त्या काठीच्या द्वारे
तांबडा समुद्र भिंतीसारखा उभा राहिला आणि इस्रायली लोकांना कोरडी जमीन त्या समुद्राने करून दिली. त्या देवाचे तुम्ही विश्वासणारे लेकरं आहात प्रियांनो. आणि ते देवाचे विश्वासणारे लेकरं आज प्रेषित 2:38 वचनाला समजून घेण्याची तयारी दाखवत नाही. सेवक येतात, आत्म्याच्या प्रेरणेने जाग करतात. सेवकाच्या आत्म्यातून जो शब्द निघतो बाहेर की तुम्ही हे वचन वाचा, प्रार्थना करा, विश्वासणारे तेवढी देखील आज्ञा आजपर्यंत पूर्ण करत नाही. ज्यांनी ती आज्ञा पूर्ण केली ते प्रियजन आज प्रेषित 2:38 वचनाच्या वाटेवर आहेत आणि बाप्तिस्म्यापर्यंत येऊन ते थांबलेले आहेत. कोणत्याही वेळेला त्यांचा बाप्तिस्मा होणं देव बाप्पाच्या हातून शक्य झालेलं आहे आणि देवबाप त्यांचा बाप्तिस्मा केल्याशिवाय पण राहणार नाही. पण जे प्रियजन वारंवार हे वचन ऐकत आहेत पण या वचनाकडे दुर्लक्ष करत चाललेले आहेत, सांगा प्रियांनो, आज तुम्ही म्हणता प्रभू येणार आहे, आम्हाला स्वर्गात घेऊन जाणार आहे, होईल का जाणं? जाणं होईन वचनाप्रमाणे. म्हणून देवबाप्पाने वचन ठेवलं याकोब 1:22 वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका, आशाने तुम्ही स्वतःची भुलवणूक करता. सांगा आज या वचनाप्रमाणे काही विश्वासणाऱ्यांचं वागणं चाललंय का नाही वचनाप्रमाणे? प्रियांनो, देव बाप्पाला या पृथ्वीवर प्रेषित 2:38 वचनाची निंदा थांबलेली पाहायची आहे. विश्वासणाऱ्यांच्या मुखातून जे अपशब्द देव बाप्पाने ऐकलेत आत्म्याच्या प्रेरणेने, त्याच देव बाप्पाच्या आत्म्याला त्याच विश्वासणाऱ्यांच्या मुखामधून स्तुतीचे शब्द त्या वचनाचे ऐकायचे आहेत. म्हणून आजपर्यंत या वचनाची घोषणा या दासाच्या द्वारे चालली. हा दास वेळ घालवायला आणि टाइमपासला येत नाही. होतं का माहिती ताई तुम्हाला मी येणार आहे? नव्हतं ना माहिती. देव बाप्पाला आज पहिला आशीर्वाद तुम्हाला देणं आवडलं ना, तर मी येतो का या टायमिंगला कधी? म्हणलं देव बाप्पा त्यांचा टायमिंग 5च्या नंतरच आहे. देव म्हणलं तुझा आहे गपचूप, तुम्हाला शिकवू नको, तुझा तिथं गेल्यावर तुला दिसन काय. माझं मन घोटाळ्यात पडलं. म्हणलं देव बाप्पा नाही, मी नाही जात, कारण ती प्रियजन घरी नाही सापडणार, मी नाराज होईन. देवबाप म्हणलं तू जातं खरी तिथं गेल्यावर तुला चित्र दिसन. कारण देवाचा आत्मा ज्या ठिकाणी जातो ना त्या परिस्थितीला आपल्या नियंत्रणात ठेवतो आणि मग सेवकाला म्हणतो जा त्या ठिकाणी. माझं मन खच्ची होत होतं. मी दरवाजात आलो प्रियांनो, 1 मिनिट उभं राहिलो, नॉक नाही केलं मी. का उभं राहिलो दरवाजात माहिती का? म्हणलं अरे आतून काय आवाज येतो का बघू. आवाज जर आला ना मग कळलं अरे प्रियजन आहेत. आवाज जर नाही आला, अरे आज तर 15 ऑगस्ट आहे, कदाचित आमचे बंधू 4 व्हीलर गाडी तर लागलेली आमच्या बंधूंची, पण 2 व्हीलरवर जर गेले असले तर माझ्या डोक्यात हा विचार आला. कारण मागच्या वेळेला तुम्ही बोलले 4 व्हीलरनी नाही गेलो ब्रदर, आम्ही 2 व्हीलरवर आलोत, त्यामुळं तुमचा तो शब्द मला आठवला. आणि मग जेव्हा इथं उभं राहिलो, जेव्हा पवित्र आत्म्याने फुल कॉन्फिडेंट दिला, अरे बाळा नॉक करायला तू घाबरू राहिला, नॉक तर कर. नॉक केल्याबरोबर तुम्ही लगेच दरवाजा उघडा. तेव्हा माझ्या जीवाला अरे माझा प्रभू मला जे दाखवतो योग्य दाखवतो. सांगा ब्रदर, तुम्ही कधी मी 5च्या अगोदर तुमच्या इथं आलोय का? सांगा एखादा टाईम असा कोणता? 5च्या नंतरच मी आलेलो आहे. कारण आमच्या ताई जेव्हा शाळेतून सुटतात त्यांना येता 5:30 पावणे 6 होतात, तर मी 5, 5:30 किंवा 5:15च्या नंतरच या ठिकाणी आलेलो आहे. मग कधी कधी आमच्या ताईंची आपण वाट पाहतो. कधी कधी जर तुम्हाला वाटलं की ताई येत आहेत, तुम्ही संदेश स्टार्ट करा, मग ताईंना पण काही संदेश ऐकायला भेटन, अशा प्रक्रिया आपण केल्या. पण मला आठवत नाही मी दुपारच्या टायमाला कधी तुमच्या इथं आलोय आणि आज पहिली प्रार्थना घ्यायला तुमच्याकडे आलोय. म्हणजे आज देव बाप्पाला किती तुमच्याविषयी मनामध्ये स्फूर्ती आली की आज या उभयतांना पहिला आशीर्वाद मी संदेशाच्या माध्यमातून देईन. किती आशीर्वादाचे पात्र आहात प्रियांनो तुम्ही.
होतं का तुमच्या ध्यानामनात की आज पगारी पास्टर येणार आहेत? कारण पगारी पास्टर नेहमी 20-25 तारखेनंतर येतात, पण आज 15 ऑगस्टलाच देवबाप्पांनी पाठवले. देवाचा सेवक देवाच्या नियंत्रणामध्ये जर चालला तर देव त्याला आपल्याबरोबर चालू देतो. सेवक जर देवाच्या नियंत्रणाच्या बाहेर गेला ना, देव म्हणतो कर तुझ्या मनाने, माझा आत्मा नाही राहणार तुझ्याबरोबर, तुला काय करता येईल कर. आणि मनुष्याच्या बुद्धीने काय होणं शक्य आहे? काय करू शकतो मनुष्याच्या बुद्धी? अहो मी म्हणतो 5 मिनिटं मनुष्याला बुद्धीने बोलता येणार नाही, कारण हे पवित्र आत्म्याचं वचन आहे. ह्या पवित्र आत्म्याच्या वचनाला बुद्धी जर सांगू शकते तर मग पवित्र आत्म्याच्या वचनाला लिहिण्याला अर्थच राहत नाही ना. पवित्र आत्मा आहे. बघा 4था संदेश चाललाय. आज कोणता पॉईंट देवबाप्पाने माझ्यासमोर ठेवलाय? भूतकाळात झालेली घटना आज वर्तमान काळामध्ये काय चाललेली आहे. प्रियांनो, मनुष्य प्राणी असा प्राणी आहे की तो जेव्हापासून देवाने घडवलाय तेव्हापासून तो देवाच्या विरोधात चाललाय. आजच्या वर्तमान काळातले काही विश्वासणारे, काही देवाचे सेवक प्रेषित 2:38 वचनाच्या विरोधात चाललेत. आणि त्याच्याविषयी प्रभूंनी काय अभिवचन दिलंय बायबलमध्ये? बघूया जरा अभिवचन, कारण नुसतं टीचिंगच महत्त्वाचं नाही, त्याला आधारस्तंभ वचनाचा पण असणं गरजेचं आहे. मत्तेय वर्तमान 24वा अध्याय 35वं वचन. वर्तमानाचा 24वा अध्याय 35. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाही. सांगा कोणत्या विश्वासणाऱ्यांना, कोणत्या सेवकांना हा रेफरन्स किंवा या शब्दाचे बोल माहिती नाहीत? कोणाला ना कोणाला एकदा का होईना त्यांनी हे वचन ऐकलं असेल का नसेल? म्हणता येईल का नाही ब्रदर, आज आम्ही तुम्ही सांगता म्हणून आम्ही हे वचन ऐकत आहोत, याच्या अगोदर आम्हाला हे वचन कुणी सांगितलं नाही किंवा आम्ही पण वाचलं नाही, म्हणता येईल? आज मनुष्यासमोर देवबाप्पाने एवढा मोठा पुरावा ठेवलाय, तरी ते या पुराव्याला न जुमानता प्रेषित 2:38 वचनाच्या विरोधात बोलतात. काही जण बोलतात, काही जण मनात ठेवतात. करण्याच्या प्रक्रिया अशा आहेत. काही जण मनात ठेवतात, काही जण भाडभाड बोलून मोकळं होतात. पण जे भाडभाड बोलून मोकळे होतात ना, ते आपलं हृदय स्वच्छ करतात. पण जे मनामध्ये ठेवून चालतात ना, ते ओझं घेऊन चाललेले प्रियजन आहे. मग त्याच्यासाठी काय प्रभूंनी वचनात तरतूद केली? मत्तेय वर्तमानच 11वा अध्याय 28वं वचन. 28वं वचन. मत्तेय 11:28. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. हे ओझं घेऊन नाही जाऊ शकत का तुम्ही देवासमोर? देव बाप्पा, एवढं कठीण ओझं आम्ही कधी कधी मुखाने प्रगट करतो, कधी कधी हृदयात दाबून ठेवतो. हे ओझं आम्ही तुझ्यावर टाकतो, आम्हाला स्वस्थ व्हायचंय. कनिष्ठ संसार प्रपंचाचं ओझं देवावर टाकायचं आणि देवाच्या वचनाच्या निंद्याचं ओझं. काय वचन आहे ते? नुसतं ठेवायला काय हरकत आहे? पण त्या वचनाचा दुष्परिणाम न्यायाच्या समयामध्ये किती भयानक होणार आहे याचा विचार. आणि म्हणतो तर आम्ही प्रभू आला, आम्हाला प्रभू घेऊन जाईन. अहो मी तर सांगतो, प्रभूच्या आत्म्याच्या प्रेरणेने जे जे प्रियजन या वचनाच्या विरोधात आहेत किंवा या वचनाच्या भ्रमात आहेत, प्रभू जर आला ना तर प्रभू त्यांना पायाजवळ देखील उभं नाही करणार. पायाजवळ उभं नाही करणार तर बरोबर घेऊन जाण्याचा प्रश्न फार लांबचा आहे. देवबाप्पाचा आत्मा म्हणन, माझा दासाने वचन दाखवलं होतं का नव्हतं? आकाश पृथ्वी नाही तशी होतील, पण माझी वचने नाही तशी होणार नाही. सांगा बायबलच्या आत्म्याने कुठं असा रेफरन्स दिलाय का माझ्या वचनाला दोष लावा? दाखवा एखादा रेफरन्स बायबलमध्ये. कुठं दिलंय देवबाप्पाने की एखाद्या वचनाला दोष लावा? काय तुम्ही दोष लावला तरी मला काय वाटणार नाही.
अहो देवाने एवढा मोठा आश्वासनाचा शब्द दिलाय, मी पृथ्वीला ना आकाशाला नाहीसं करीन, पण माझ्या वचनाला मी नष्ट करणार नाही. आणखी खोलवरचा पुरावा मत्तेकृत शुभवर्तमानच 5वा अध्याय 18वं वचन बघा. सबळ पुरावा आता 5वा अध्याय 18वं वचन. मत्ते 5:18. कारण मी तुम्हाला खचित सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. रद्द करण्याचा अधिकार नाही आम्हाला. रद्द इथं तर वचनाला काढून टाकायची प्रक्रिया चालली. नाही हो, आम्ही नीती वचन मानित, हे आम्हाला त्या वचनाचं काय घेणं देणं नाही, आम्ही त्या वचनाकडे लक्ष देत नाही. काय ऐकायचं त्या पेत्राचं? पेत्रचं ऐकल्यावर येशूचं कोण ऐकन मग? आम्ही पेत्रच्या मागं चालायचं का येशूच्या मागं चालायचंय? ही आजच्या विश्वासणाऱ्यांची जमलिंग झाली. म्हणून मी मागं जे सांगत होतो ना, सैतानाने बायबलमध्ये हात घालून एक वचन काढून नेलंय, ते वचन आहे प्रेषित 2:38 वचन. काही जण त्या वचनाला आजही स्वीकारित नाही. मी स्वीकारित नव्हतो प्रियांनो, असं समजू नका की मी स्वीकारणारा होतो. मी तर भयंकर विरोधक होतो त्या वचनाचा. आणि जेवढा मी विरोधक होतो, माझ्यापेक्षा जास्त महाविरोधक काही परिवारांना मी त्या वचनाचं बनवलं होतं. पण देवाने मला नाक रगडीत त्याच विश्वासणाऱ्यांकडे नेलं आणि ते वचन सांगायला लावलं. आणि ते विश्वासणारे मला म्हणले, ब्रदर मागील दिवसात येत होते, काय सांगत होते तुम्ही? हे वचन स्वीकारू नका, हे वचन ऐकू नका. माझं तर असं म्हणणं राहील की हे वचन सांगणाऱ्यांना अंगणातच तुम्ही येऊ दिलं नाही तर सर्वात उत्तम काम राहील. आणि आज हे वचन सांगायला आले, काय करायचं आम्ही सांगा? प्रियांनो, एखादा विश्वासणारा जर असं मला बोललं, त्यावेळेला मी काय उत्तर द्यायचं विश्वासणाऱ्यांना? सांगा. याच मुखाने मी विरोधाची भाषा विश्वासणाऱ्यांना सांगितली, याच मुखाने त्याच वचनाची सुवार्ता सांगायला गेलो आणि ऐकणाऱ्यांनी मला प्रश्न केला, काय उत्तर देणार? पण पवित्र आत्म्याने मला उत्तर दिलं. कारण पवित्र आत्म्याला माहित होतं माझा दास माझ्या सांगण्याने मी पाठवलाय, तो मनाने गेलेला नाही. म्हणून मी मनाने कोणत्याही परिवारात जात नाही. मी देवाला म्हणलं, देव बाप्पा तुझी प्रॉपर्टी ती तू बनवलेली प्रॉपर्टी, तिला कसं चालवायचं तुझ्या हातात आहे, माझा उपयोग कर. हा, मी जर जायला काचकूचपणा केला ना, मला शिक्षा कर. 2 दिवस मी जाणून बुजून सेवेला गेलो नाही. सांगन कोण गुणी स्वतःचं? कोणता सेवक सांगन का? आपली लायकी आपली इज्जत डाऊन होण्यासाठी बोलन, पण मी बोलायला घाबरत नाही. ज्याला कर नसतं ना, त्याला डर नसतं. तो बिनधास्त सांगतो, कारण देव चालवणार आहे त्याला. तो माणसाच्या सांगण्याने नाही चालत, देवाच्या सांगण्याने चालणार आहे. आणि देवाला कबूल करणारे प्रियजन फार आवडतात. मग ते सेवक असो, विश्वासणारे असो, देव फार प्रेम करतो त्यांच्यावर. तो म्हणत नाही, अरे तू काय बोलू राहिलंस, तुला भान आहे का कोणता शब्द तुझ्या मुखातून बाहेर निघतो? ऐकणाऱ्यांना काही वाटू द्याचो शब्द, पण देव बाप्पाला ते आशीर्वादाचे फुलं वाटतात. अरे माझं लेकरू आशीर्वादाचे फुलं विश्वासणाऱ्यांसमोर टाकीत आहे. पण ऐकणारा कसे घेतो ते ऐकणाऱ्यांवर आहे. 2 दिवस देवबाप्पाने मला दाखवले 2 गावं. पहिल्या वेळेस दाखवलं, मी काय मनात म्हणलं माहिती का, असं तोंडाने उच्चारण नाही केलं, मनात म्हणलं, देवबाप्पा मीच ठेका घेतलाय का? ह्या गावाला जायचं, त्या गावाला जायचं, इकडं पळायचं, तिकडं पळायचं, माझा जीव आहे का नाही? मला पण आराम नको का? एखाद्या दिवशी का होणार, रोज सेवेला. काल इकडं होतो, आज बघा इथं आलोय. रोज धावतोय मी प्रभूच्या नावाने. एक दिवस असं नाही, त्याच्या अगोदर डाईट निघून जाळला होतो पारनेरमध्ये. प्रियांनो, माझ्या जीवाला चैन नाही. निस्ती सेवेला इकडं जा तिकडं जा. सेवा म्हणजे सेवा चालली माझी. आणि अशा याच्यात मी म्हणलं, मी ठेका नाही घेतला, मी जाणार नाही.
पहिल्या दिवशी देवबाप्पाने ऐकलं, मला काही केलं नाही. दुसऱ्या दिवशी देवाने दाखवलं, बाळा या ठिकाणी तुला जायचं आहे, तेव्हा पण गेलो नाही. तिसऱ्या दिवशी 2-2:30 वाजता देवबाप्पाने काय प्रक्रिया केली माझ्यावर माहिती का प्रियांनो? थंडी, ताप, खोकला, सर्दी, चारही गोष्टीने असा जॅम मला केलं, दिवाणवरच मला झोपवलं. मी 2 दिवस देवबाप्पाच्या सेवेला जायचा हलगजरीपणा केला. देवबाप्पाने 5 दिवस मला दिवाणवर झोपून राहायला आज्ञा केली. उठलोच नाही दिवाणवरून 5 दिवस. आणि 5ही दिवस देवबाप्पाला म्हणत राहिलो, देवबाप्पा माझ्याकडून काय चुकलं, इतकं भयानक मला तो आजारी पाडलं, काय माझ्याकडून चुकलं मला दाखव. देवबाप काय बोलला माहिती आहे मला? माझ्या बाळा 2 वेळेस मी तुला दाखवलं, या ठिकाणी जा, त्या परिवाराचे विश्वासणाऱ्याचे तू आशीर्वाद हिरावले. जे आशीर्वाद मी त्यांना देण्यासाठी तुला पाठवण्याची तयारी करत होतो, पण तू सेवेला जायला हलगजरीपणा केला. तू ठेका म्हणालास मला, मीच ठेका घेतला का जाण्याचा आणि पळायचा आणि सेवा करायचा? मला पण आराम नको का? प्रियांनो, सेवक पण चुकतो, हे मला तुम्हाला सांगायचं आहे प्रामुख्याने. म्हणून मी जाताना काय विनंती करतो विश्वासणाऱ्यांना, माझ्यासाठी प्रार्थना करा. का म्हणतो मी? कारण सेवकावर इतके हल्ले सैतानाचे होतात ना प्रियांनो, जितके हल्ले सैतान तुमच्यावर करत नाही. कारण सैतानाला माहित आहे विश्वासणाऱ्याला जाग करणारा कोण आहे? सेवक आहे. तो जर बंद झाला तर विश्वासणाऱ्यावर चाल करायला मला सोपं जाईन. परंतु आज विश्वासणारे सेवकांच्या द्वारे मजबूत होत आहेत. जे विश्वासणारे आत्म्याने आणि खरेपणाने वचन ऐकतात आणि त्याप्रमाणे करण्याची प्रक्रिया देवबाप्पाला दाखवतात, तेच प्रियजन मजबूत होतात. पण जे एका कानाने घेतात दुसऱ्याने सोडून देतात, त्यांची प्रक्रिया मी सांगू शकत नाही. म्हणून प्रियांनो, आजच्या समयात तुम्हाला हा सेवक येतो आपल्याकडं, तुमच्या मनात काय इच्छा, काय भावना तुम्ही उठवितात किंवा तुमच्या मनात काय चालतं हे तुम्हाला माहीत, प्रभूला माहीत. पण मला माहीत आहे माझा प्रभू मला सांगतो, मी आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी तुला पाठवित आहे. आणि बघा, आल्यावर तुम्ही मला म्हणू शकत होते का नव्हते? तुम्हाला बंधन नव्हतं. म्हणू शकत होते, ब्रदर 2 शब्दाची प्रार्थना करा आणि जा. म्हणू शकत होते ना? का नाही म्हणले तुम्ही? कारण पवित्र आत्म्याने तुम्हाला कंट्रोल केलं. कारण पवित्र आत्म्याला जे करायचं असतं ते करण्यासाठी सेवक पाठवतो. आणि मी पण फार कन्फ्युजनमध्ये होतो. दरवाजात 1 मिनिट उभा राहिलो, म्हणलं अरे काय आतून आवाज येतोय का? म्हणलं फलाश बाळाचा जरी आवाज आला ना, माझ्या लक्षात येणार आहे फलाश बाळाचा आवाज येतोय, अरे हा आहेत प्रियजन. बघा माझी पण बुद्धी मला कशी चालवते. प्रियांनो, देव जे बोलतो ना ते करून दाखवतो. आम्ही फक्त विश्वासाचं मन कधी करू नये. म्हणून प्रियांनो, आजच्या समयामध्ये हा दास इतक्या दूरून आलाय आणि पहिला संदेश तुमच्या परिवारात देवाच्या आत्म्याने होतो. किती ब्लेसेड आहेत तुम्ही, किती आशीर्वादित आहेत प्रियांनो. याच्यासारखा आशीर्वाद कोणता नाही. मी यायला काचकूच करत होतो, म्हणलं प्रभू मी येईल इथं, माझी येण्याची हरकत नाही, पण 5च्या नंतर येतो. कारण आमच्या ताई कदाचित बाहेर असतील, त्यामुळं मग ब्रदर पण घरामध्ये आहेत का नाही, माझ्या डोक्यात अशा विचाराचा उकळी उठत होती. पण देव म्हणला जातो तिथं गपचूप, तू पुढचं नको शिकू, मला मी सांगतो ते कर, तिथं जातो, तिथं गेल्यावर तुला कळलं काय आहे ते. आणि इथं आल्यावर मला कळलंय की प्रभूंनी मला जे दाखवलंय ते अगदी बरोबर दाखवलं. कधी कधी सेवक पण भ्रमात पडतो प्रियांनो. कारण ज्या ठिकाणी जाण्याचा जो समय असतो ना, त्या समयाच्या अगोदर जर सेवकाला जायचं म्हटलं ना, सेवक पण 10 वेळेस विचारात पडतो, अरे यांच्याकडं जाण्याचा टाईम आहे, आता कसं काय जाऊ तिथं. पण देवाचं आम्ही ऐकणं महत्त्वाचं आहे प्रियांनो.
आणि सांगा प्रियांनो, तुम्ही जर आपल्या भावी जीवनामध्ये एकदा का होईना विश्वासाने, एकदाची बात प्रभू करतोय तुमच्याकडे, एकदाची विश्वासाने प्रेषित 2:38 वचन वाचून विश्वासाने जर देव बाप्पाला म्हणाले, देव बाप्पा या वचनाचा अर्थ आम्हाला तू समजावून सांग. ते वयोवृद्ध सेवक येतात, निरनिराळ्या माध्यमातून आम्हाला हे वचन समजावण्याचा प्रयत्न करतात, पण आमच्या काय बुद्धीला ते मानवत नाही किंवा पटत नाही. पण तू सांग आम्हाला या वचनाचा खरा अर्थ काय. जर विश्वासाची प्रार्थना केली तर देवबाप म्हणन का तुम्हाला, कशाला विश्वासाची प्रार्थना केली, मी तुझी विश्वासाची प्रार्थना ऐकू शकत नाही असं म्हणन. प्रियांनो, देवबाप या गोष्टीची ना तुमच्याकडं आस लावून बसलाय. बघा, माझ्या मुखातून हा शब्द प्रभूंनी काढलाय. म्हणजे देवबाप किती अपेक्षा तुमच्याकडं करतोय, किती अपेक्षेच्या नजरेने देवबाप्पाचं तुमच्याकडं पाहणंय. पण ही अपेक्षा जर तुम्ही प्रभू आल्यावर जर प्रगट करण्याचा प्रयत्न केला तर देवबाप ऐकल का त्या वेळेला. देवबाप आल्यावर जर म्हणले, प्रभू ते वयोवृद्ध सेवक येत होते, ते आम्हाला जे सांगत होते, आता तुला आम्ही पाहतो, आम्ही करण्याची तयारी दाखवतो, देवबाप्पाला आवडेल त्या वेळेला. देवबाप म्हणन का मला मान्य आहे तुमचा हा शब्द, त्यावेळेला देवबाप ऐकणार नाही. देवबाप कदाचित तुम्हाला म्हणेल, माझा वयोवृद्ध दास येत होता, तो सांगत होता, तेव्हा तुम्ही का नाही ऐकलं. आता मला पाहिल्यावर तर खूप तयारी दाखवू राहिली तुम्ही, पण माझ्या दासाच्या अगोदर जो येत होता तो तुम्हाला आत्म्याने सांगत होता, तेव्हा एकदा पण वाचण्याची तयारी का दाखवली नाही. माझ्या दासाच्या मुखात मी शब्द पाठवले होते की एक वेळेस विश्वासाने त्यांनी ते वचन वाचावं, प्रार्थना करावी, याची मी वाट पाहत होतो. सांगा प्रियांनो, हे करणं तुमच्यासाठी अवघड आहे, अवघड काम आहे. कुणी प्रेशर आणीन तुम्हावर की नका वाचू हे वचन, आहे ना मोकळीक तर तुम्हाला. प्रियांनो, भावी जीवनामध्ये एकदा तरी प्रक्रिया करा देवबाप्पासाठी. माणसासाठी नका करू, देवबाप्पासाठी करा. ज्या देवावर विश्वास ठेवलाय ना त्या देवाला निराश करू नका. मनुष्याला केलं ना चालेल, पण ज्या देवाने तुम्हाला आशीर्वादित केलंय त्या देवाला निराश नका करू. एकदा तरी वाचा आणि बघा, एकदा वाचल्याने देवबाप काय करतो का नाही. नाही केलं तर देवबाप्पाला म्हणायला तुम्हाला जागा राहील ना, देवबाप्पा तुझ्या दासांनी सांगितलं होतं एकदा वाचा, प्रार्थना करा, आम्ही केली, तू नाही ऐकत, आम्ही आता घडी नाही वाचणार. ते एवढा तर शब्द बोलायला जागा राहील ना तुम्हाला. प्रियांनो, जागा असली तर बोलता येईल, जागाच नसली काय बोलता तुम्ही. म्हणून न्यायाच्या समयात कुणी प्रभू समोर आपलं मुख उघडू नये. म्हणून या ठिकाणी सर्व गोष्टी सेवकांच्या माध्यमातून ज्या ज्या प्रियजनांना हे वचन कळवलं जातंय त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. आता तुम्हाला ते कशा घ्यायच्या, काय करायचं, त्याप्रमाणे वागण्याची तयारी तुम्हाला दाखवायची का नाही हे मात्र तुमच्या हातात आहे. म्हणून प्रभूचं आजचं वचन आलं उत्पत्ती 6वा अध्याय, त्याचे 2-3 वचन आपण पाहिले की त्या वचनामध्ये देवबाप्पाने दाखवलं की त्या समयामध्ये प्राणी सुद्धा देवाच्या नियंत्रणाच्या बाहेर गेले होते. कदाचित प्राणी देखील विसरले असतील की देव बाप्पाने आम्हाला शब्दाने निर्माण केलंय म्हणून आम्ही आलो त्या पृथ्वीवर, याचा विसर प्राण्यांना पण पडला होता. म्हणून देवबाप क्रोधित झाला आणि त्याने निर्णय घेतला की या पिढीला मी जल प्रलयाने समाप्त करील. पण नोहा आणि नोहाच्या परिवाराला वाचवलं. त्या नोहामुळं आज आम्ही जगामध्ये आहोत. आणि काल जो संदेश मी कायनेटिक चौकामध्ये दिला त्या संदेशाचा पुढचा जो भाग आहे तो तुमच्या मोबाईलला आला, जरूर तुम्ही ऐका. पण थोडक्या समयाचा संदेश आहे तो, पण अति उत्तम संदेश रात्री देवबाप्पाने माझ्या मुखातून प्रगट केला. प्रियांनो, ज्यांच्या परिवारात देवबाप भेटायला येतो ना
त्या परिवारासारखा आशीर्वादित परिवार माझ्या नजरेत कोणी नाही. म्हणून देवबाप्पाचा सन्मान करा प्रियांनो. आणि देवबाप जे सांगतोय वेळोवेळी तुम्हाला त्या शब्दाचा आदर करा. जेव्हा आदराची भावना येईल तुमच्यामध्ये तेव्हा देवाला पण आशीर्वाद पाठवण्याची इच्छा होईल. आणि जेव्हा आशीर्वाद येईल ना प्रियांनो, तेव्हा तुम्हाला असा विचार येईल, अरे आम्ही याच्या अगोदर का नाही केलं हे. ते दास्त वारंवार सांगायचे, पण आज आम्ही केलं. इथून मागं केलं असतं तर किती आशीर्वाद आम्ही मिळवले असते प्रभूचे. प्रियांनो, जीवनामध्ये जो व्यक्ती देवबाप्पाचे आशीर्वाद गमवतो ना, त्या व्यक्तीसारखा दुर्भाग्य व्यक्ती कुणी नाही देवाच्या नजरेमध्ये. कारण देव आशीर्वाद देण्याच्या हेतून येतो ना, तर विश्वासणाऱ्याने देवाची तरी भावना समजावी की आलेले दास का आलेत आमच्याकडं. देव देण्यासाठी येतो. तुम्ही फक्त हात पुढं करा, दे प्रभू, आम्ही घ्यायला तयार आहे. आणि जेव्हा घेताल ना तेव्हा कळल की प्रेषित 2:38 वचन गोल्डन वचन आहे किंवा नाही. पाण्यात उतरल्याशिवाय पाणी खोल आहे किंवा काय समजतं का मनुष्याला? तसं त्या वचनामध्ये तुम्ही अर्थ प्राप्त केल्याशिवाय तुम्हाला पण कळणार नाही ते वचन कसं गोल्डन आहे. म्हणून आजच्या या छोट्याशा विचारातून, छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन.